नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. देवराज आणि रती भाग 26. तेवढ्यात बाल्कनीतून विवांचा आवाज येतो. म्हणून ती बाल्कनीत गेली आणि समोरचे दृश्य पाहताच तिच्या ओठांवर हसू उमटले. पण ते हसू पुढच्या क्षणात प्रेमात रूपांतरित होते. कारण देशाचे अध्यक्ष आपल्या लहान मुलाप्रमाणे कपासाठी भांडत होते. निमृतची पुढे सरकते आणि विवांकडे जाते आणि त्याच्या केसांना हात लावत ती म्हणाली, "काय झालं बाळा? तू का रडतोयस?" जेव्हा विवानने निमृतला बघितले, तो केस धरून रडायला लागतो आणि मग देवराजची तक्रार करत तो निमृतला म्हणतो, "नानी बघ, त्यांनी माझा कप माझ्याकडून हिसकावून घेतला आहे आणि नेहमी मला धमकावत राहतो. हे बघ." आणि तो अजून जोरात रडायला लागतो. देवराजने विवानची तक्रार ऐकल्यावर तो डोळे लहान करून विवानकडे पाहतो. पण आता विवान देवराजकडे असे बघून घाबरत नाही, कारण आता त्याच्यावर प्रेम करणारी त्याची आजी त्याच्याजवळ होती. विवानला एवढं रडताना जेव्हा निमृतची पाहते तेव्हा तिचं हृदय दुखायला लागतं. त्यानंतर ती त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि नंतर त्याला शांत होण्यास सांगते. "बाळा, फक्त एक कप तर आहे आणि ते दुसरे कोणी नाही तर ते तुझे वडील आहेत. हा एक कप तर आहे, मी तुला नवीन घेईन. पण आता रडणं थांबव, तू रडताना अजिबात छान दिसत नाही." विवानने आजीचे म्हणणे ऐकताच तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी निमृतजींना म्हणाला, "आजी नाही, मला तोच कप हवा आहे, मला नवीन नको आहे." देवराज जेव्हा त्याचे म्हणणे ऐकतो तेव्हा तो त्याच्याकडे एकटक पाहतो आणि म्हणतो, "अजिबात नाही, यापुढे हा कप माझा आहे. हा कप मी तुला देणार नाही." देवराजचे बोलणे ऐकताच विवानने देवराजकडे रोखून पाहिले आणि ओरडला, "नाही, हा कप माझा आहे. जर तू मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न केलास तर मी एंजलला सांगेन ब्लाइंड डेटवर जाण्यास. आणि त्या देखण्या काकांशी लग्न कर आणि तिला आणखी 2-3 मुले झाली तरी चालतील आणि तुला विसरून जा." देवराज जेव्हा विवानचे बोलणे ऐकतो तेव्हा त्याच्या नसा ताणतात. पण तो विवानला काही करू शकत नव्हता, कारण विवान हा कितीही बिघडलेला असू दे, पण शेवटी तो त्याचा मुलगा होता आणि तो तितका जिद्दी होता. आता त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा जास्त हट्टी झाला होता. शेवटी रक्त त्याचेच होते, तेच निमृतजी, जी बाप आणि मुलगा दोघांनाही लहान मुलाप्रमाणे लढताना पाहते आणि ती मान हलवते. एका बाजूला विवान, जो तिचा नातू होता, तर दुसरीकडे तिचा जावई होता, जो देशाचा अध्यक्ष होता, ज्याच्याशी ती अजिबात बोलू शकत नव्हती. म्हणूनच ती विवानला खोलीतून बाहेर काढते आणि म्हणते, "मी आधी तुला तोंड धुवून देते आणि मग तुला आंघोळ घालू, तुला छान कपडे घालू, मग तू खेळ." त्यांचे बोलणे ऐकून विवानने होकारार्थी मान हलवली, कारण आता त्यालाही देवराजच्या डोळ्यांची भीती वाटत होती. तो त्याच्या आजीच्या गळ्यात आपले हात जोरदारपणे गुंडाळतो आणि तिला मिठी मारतो, मग तिथून निघून जातो. देवराज अजूनही विवानला जाताना पाहत होता, पण मग त्याने नाहीमध्ये मान हलवली आणि तो सुद्धा ब्रश घेऊन त्याच्या रूममध्ये गेला आणि मग कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेला फ्रेश होण्यासाठी. अर्ध्या तासानंतर खाली आल्यावर त्याला विवान त्याच सोफ्यावर खेळणी खेळत बसलेला दिसला आणि मग तो आजूबाजूला बघत पाहतो रती कुठे आहे, पण त्याला रती कुठेच दिसत नाही. म्हणून तो विवानला विचारतो, "तुझी आई कुठे आहे?" तर देवराजचे बोलणे ऐकून विवान नाक मुरडतो आणि म्हणाला, "का सांगू? तीच निमृतजी नुकतीच स्वयंपाकघरातून बाहेर आली होती. ती देवराजचे ऐकते तेव्हा ती जवळच्या घरी गेल्याचे सांगते. तिथे एक लहान मुलगी आहे, ती तिला इंग्रजीचे क्लास देते. काही दिवसांनी तिची परीक्षा आहे." हे ऐकताच देवराजच्या भुवया उंचावल्या. मग त्याला काहीतरी ऐकू येते आणि तो झटकन घराबाहेर पडतो, कारण निमृतजीने सांगितले होते की ती मुलगी तिच्या लहानपणीच्या मित्र माधवची भाची आहे आणि रती सध्या त्यांच्या घरी आहे. त्याच छोट्या घरात रती टेरेसवर बसून निवेदिता नावाच्या एका लहान मुलीला इंग्रजी शिकवत होती. ती मुलगी ही पूर्ण झोकून देऊन अभ्यास करत होती. तेवढ्यात माधव हातात पाण्याचा ग्लास घेऊन तिथे येतो. माधव तो पेला आणून रतीला देतो. रती हातातून पाणी घेऊन पिते. मग तो माधव म्हणतो, "रती, कशी आहेस?" त्याचे बोलणे ऐकून रती हसली आणि म्हणाली, "माधव, काय विचारताय? मी अगदी ठीक आहे आणि तुमच्या समोर आहे." तर माधवही तिचं ऐकतो आणि हसत म्हणतो, "नाही, तसं नाही. मी तुला तुझ्या लहानपणीच पाहिले होते, म्हणूनच मी तुला विचारले होते तिथले जीवन चांगले आहे का?" तर रतीने त्याचे म्हणणे ऐकून सांगितले की हो, छान आहे. माधव रतीशी बोलण्याआधीच माधवच्या घराचा दरवाजा ठोठवायचा आवाज येतो. माधवला हे लक्षात येताच तो रतीशी बोलतो आणि दार उघडण्यासाठी खाली जातो. त्याने दार उघडताच समोर एक भक्कम माणूस उभा होता, ज्याच्या चेहऱ्यावर मुखवटा होता. पण त्याचे खोल डोळे पाहून माधवही क्षणभर घाबरला. पण आता पुन्हा त्याला विचारले की तू कोण आहेस? तर तो माणूस माधवला सांगतो की मी रतीला न्यायला आलोय. तर माधव त्याला विचारतो, तुम्ही रतीची कोण? तेवढ्यात दारात उभा असलेला देवराज रागाने माधवकडे पाहतो
मग त्याला रतीचा आवाज ऐकू येतो, जी अजूनही निवेदिताला शिकवत होती. म्हणून तो पटकन त्या दिशेने जातो. काही क्षणातच तो छतावर पोहोचला होता. तो पाहतो यावेळी निवेदिताला शिकवताना रती हसत होती. मग तो निवेदिताच्या जवळ जातो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिच्या केसांना कुरवाळतो आणि म्हणतो, बाळा, तू उद्या उरलेला अभ्यास कर. मला आता तुमच्या रती आंटीशी बोलायचे आहे. ठीक आहे. आणि विवान पण तिची वाट पाहत आहे. देवराजला त्या ठिकाणी येताना पाहून रतीला धक्काच बसला. तिने देवराजला विचारलं की तू इथे का आला आहेस? तेव्हा देवराज रतीकडे पाहून म्हणतो, रोखून पाहतो. त्यानंतर मी का नाही यावे असे तो विचारतो. तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून रती काहीच बोलत नाही. मग देवराज तिचा हात धरून तिला तिच्या जागेवरून उभा करतो आणि मग पुढे सरकतो. तर रती म्हणते, अरे काय करतोयस? 1 मिनिट थांब, मला माधवला काहीतरी सांगायचं आहे. मग देवराज तिला सांगतो की तू नंतर सांग, आधी आपण इथून जाऊया. मग रती नाही म्हणून मान हलवून त्याच्याबरोबर तिथून निघून गेली. दोघांना असे हात धरलेले पाहून माधवला आवडत नाही. पण मग तो शुद्धीवर येतो आणि रतीकडे बघतो आणि तिला विचारतो. जेव्हा रतीला त्याने हे कोण आहे असे विचारले, तेव्हा रती त्याला सांगते की तो तिचा प्रियकर आहे. हे ऐकताच तो दुःखी होतो. कदाचित त्याला रतीबद्दल काही वाटत असेल. तोच देवराज ज्याला वाटते की रती त्याला तिचा नवरा म्हणेल. जरी त्यांचे अद्याप लग्न झाले नाही तरीही ते पती पत्नीच आहेत असे होते. रती त्याला तिचा प्रियकर म्हणेल याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे तो रतीवर रागावतो आणि तिच्याकडे एकटक पाहतो. तेच रतीही त्याला बघून हसायला लागते. त्याचा राग तिला चांगलाच ठाऊक होता. त्यानंतर ती म्हणते, चल, तू म्हणत होतास की विवान घरी थांबलाय. त्यानंतर दोघीही तिथून निघून जातात. देवराज अजूनही रतीकडे बघत होता. तेच रती त्याला नजरेआड करून पुढे सरकते. अर्ध्या वाटेतच देवराज तिचा हात धरून तिला खेचतो आणि मग म्हणतो, आज नंतर तू माधवच्या घरी जाणार नाहीस. देवराजचे बोलणे ऐकून रती शॉक होते आणि मग ती त्याला विचारते, का मी जाणार नाही? देवराजचे बोलणे ऐकताच रती देवराजला त्याच्या घरी का जाऊ नये असे विचारते. मग देवराजने तिला जवळ ओढले आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, माझ्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीवर कुणी घाणेरडी नजर टाकलेली मला आवडत नाही. त्याच्या डोळ्यात तुला स्वतःबद्दलची भावना दिसत नाही का? त्याला तू आवडते. देवराजचे बोलणे ऐकताच रती देवराजचा हात धरून पुढे चालत त्याला विचारते, काय म्हणतोस? तसे नाही हे. मग रती त्याला चिडवत बोलते, तू टिपिकल नवऱ्यासारखा का वागतोय? तो माझा बालपणीचा मित्र आहे. मी फक्त त्याच्या भाषेला शिकवायला आले होते. त्याच्या भावनांशी काय संबंध? आणि जर तो मला आवडत असेल तो त्याचा विचार आहे. देवराज जेव्हा रतीचे ऐकतो तेव्हा तो म्हणतो, हो, त्याच्याशी काहीही संबंध नाही. पण मग तू त्याच्या घरी जावे असे मला वाटत नाही. रतीला माहीत होते की देवराज हा विषय असे सोडणार नाही. म्हणून ती म्हणाली, ओके बाबा, मी नाही जाणार त्याच्या घरी. आता खुश आहेस? तिचे बोलणे ऐकून देवराज काहीच बोलत नाही. त्यानंतर दोघेही घराकडे निघाले. घरी पोहोचताच रतीला तिची आई किचनमध्ये जाताना आणि विवान सोफ्यावर बसून खेळताना दिसतो. रती किचनमध्ये जाते आणि देवराज जाऊन विवानजवळ बसतो. रती किचनमध्ये जाऊन आईशी बोलते, आई, तू काय बनवत आहेस? तर निमरतजी रतीचे ऐकते आणि म्हणते की मी पालक पनीर आणि इतर गोष्टी बनवत आहे. आईचे बोलणे ऐकून रती खुश झाली आणि म्हणते, वा, पालक पनीर खायला खूप मजा येईल. मी तुझ्या हातचे बनवलेले पालक पनीर खाऊन खूप दिवस झाले आहेत. त्यामुळे रतीचा हसरा चेहरा पाहून निमरतजीही हसते. त्यानंतर रतीही त्यांना मदत करू लागते. अर्ध्या तासानंतर आई आणि मुलीने सर्व जेवण तयार केले होते. म्हणून रतीने जेवण घेतले आणि जेवणाच्या टेबलवर ठेवले आणि मग ती विवान आणि देवराजला बोलवते. दोघीही वडील आणि मुलगा एकमेकांकडे रोखून बघतात आणि विवान पळून जातो आणि म्हणतो, तुला परवानगी नाही माझी आवडती डिश खाण्याची. विवानचे बोलणे ऐकून रती हसली. यामुळे देवराज रतीकडे पाहतो आणि मग जाऊन डायनिंग टेबलवर बसतो. विवान जाऊन त्याच्या मुलाच्या खुर्चीवर बसतो. रती देवराजच्या शेजारी बसते आणि निमरतजी विवानच्या शेजारी खुर्चीवर बसते. रती तिच्या ताटात अन्न ठेवते. त्यानंतर ती विवानच्याही ताटात जेवण ठेवते. तोच देवराज रतीकडे टक लावून पाहत होता, कारण रतीने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्याच्या मनात शरारत येते. त्याला फक्त रतीचे लक्ष स्वतःकडे वेधायचे होते. त्यामुळे तो त्याचे शूज काढून टाकतो आणि रतीच्या पायावर पाय ठेवतो आणि तिच्या पायाला पाय लावू लागतो. रतीने नुकताच चमचा तोंडात टाकला होता. रतीला तिच्या पायावर काहीतरी रिंगाळ्याचे जाणवताच तिचे डोळे मोठे झाले आणि चमचा हातातून खाली निसटून पडला. त्यामुळे सर्वांचे लक्ष रतीकडे जाते. तेव्हा निमरतजी रतीला विचारते, तुला काय झाले आहे? तुझा चेहरा इतका लाल का झाला आहे? तू ठीक आहेस?
आईचे बोलणे ऐकून रती घाबरते आणि ती आईला म्हणते की काही नाही आई, मी ठीक आहे. माझ्या हातातला चमचा चुकून सुटला गेला. मी आत्ता उचलते. देवराज मनातल्या मनात रतीकडे बघत हसत होता. जेव्हा तो रतीला खाली वाकून चमचा उचलताना पाहतो तेव्हा तो स्वतः खाली वाकतो आणि चमचा उचलू लागतो. त्यामुळे त्यांची डोके एकमेकांवर आदळतात. तेव्हा देवराजचे लक्ष रतीच्या ओठांकडे जाते ज्यावर भाताचा कण होता. देवराज पाहतो की निमृतजी आणि विवान त्यांचे अन्न खात आहेत आणि त्यांचे लक्ष त्यांच्याकडे नाही. म्हणून तो रतीचा हात घट्ट पकडतो आणि त्याच्या ओठांनी तो कण खातो. रती देवराजकडे विस्तीर्ण डोळ्यांनी पाहते आणि मनात विचार करते की हा किती निर्लज्ज माणूस आहे जो चमचा उचलण्याच्या बहाण्याने डायनिंग टेबलखाली तिचा गैरफायदा घेत आहे. तिची आई आणि तिच्या मुलाने दोघांना असे पाहिले तर दोघांना काय वाटेल? त्याच्याबद्दल विचार करूनच तिला लाज वाटत होती. तिचा चेहरा संपूर्ण लाल झाला होता. नंतर ती शुद्धीवर येते जेव्हा देवराज तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे रती देवराजकडे मोठ्या डोळ्यांनी पाहते, पण देवराज तिच्या हातावरची पकड घट्ट करतो. तेच रती आता देवराजच्या कृतीने पूर्णपणे चिडली होती. तिचं लक्ष पुन्हा त्याच्या आईकडे जात होतं. जेव्हा विवान आणि निमृतजी पाहतात की दोघांनाही चमचा उचलायला खाली वाकून 5 मिनिटे झाली आहेत, तेव्हा दोघेही काळजीत पडतात आणि मग त्यांच्या मनात विचार येतो की आपण खाली वाकून काय झाले आहे ते पाहावे. त्यामुळे दोघेही टेबलाखाली वाकले, पण समोरचे दृश्य पाहताच धक्क्याने त्यांचे दोन्ही डोळे मोठे झाले. त्या दोघांना डायनिंग टेबलखाली एवढ्या जवळ पाहून देवराज आपल्या धारदार नजरेने त्या दोघांकडे पाहत आहे हे दोघांच्याही लक्षात येत नाही. तर समोर आई आणि मुलाला पाहून रती शरमेने लाल झाली होती. देवराज शेवटी रतीला सोडून देतो. रतीला सोडताच ती सरळ होऊन तिच्या सीटवर बसली. देवराजही पटकन स्वतःला दुरुस्त करतो आणि त्याच्या सीटवर बसतो. जिथे रतीचा चेहरा लाजेने लाल झाला होता तिथे देवराजच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. त्याच्याकडे बघून कोणीही म्हणू शकत नव्हते की हा व्यक्ती नुकतेच डायनिंग टेबलखाली काय करत होता. तो या क्षणी त्याने काही केलेच नाही असे दिसत होता. रती देवराजला पाहताच तिने त्याच्या हाताला जोरात चिमटा काढला. त्यामुळे देवराज रतीकडे पाहतो, पण तो काहीच बोलत नाही. विवान आणि निमृतजी दोघेही पटकन सरळ झाले आणि त्यांच्या जागेवर बसले. पण ते दोघेही अजूनही शॉकमध्ये होते आणि देवराज आणि रतीकडे बघत होते. मग विवान देवराजला ओरडून सांगतो की मिस्टर देशमुख, तू आणि एंजल डायनिंग टेबलखाली काय करत होतास? त्याचे बोलणे ऐकून देवराज विवानकडे बघतो आणि मग बोलतो, तुला काय करायचं आहे? जर तू लहान आहेस तर लहानच राहा. मोठ्या माणसांकडे लक्ष देऊ नको. निमृतजी अजूनही शॉकमध्ये होती. सदैव शांत असणारे आणि चेहऱ्यावर थंड भाव असणारे देशाचे अध्यक्ष हे आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्याच्याकडे पाहून कुणीही म्हणू शकत नाही की तो इतका रोमॅन्टिक आहे. रती शर्मेने मान खाली घालून बसली होती. ती थोडं अन्न खाते आणि त्यानंतर ती म्हणते की माझं झालं आहे. मग देवराज टिश्यू पेपरने तोंड स्वच्छ करतो आणि म्हणतो, चल फिरायला जाऊया. माझेही झाले आहे. विवानचे कान टवकारले भटकंतीचं नाव ऐकल्यावर आणि मग तो पटकन आपलं अन्न मध्येच सोडून म्हणतो, ठीक आहे, चला फिरायला जाऊया, खूप मज्जा येईल. तर देवराज जेव्हा विवानचे बोलणे ऐकतो तेव्हा तो डोळे लहान करून त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो की तू आमच्याबरोबर येत आहेस असे मी तुला सांगितले नव्हते. आम्ही दोघे फिरायला जाऊ, तू तुझ्या मित्रांसोबत खेळ. विवानचा छोटासा चेहरा पाहून रती त्याच्याकडे गेली आणि तिने देवराजकडे तोंड वळवले आणि म्हणाले, प्लीज विवानला पण आपल्यासोबत येऊ द्या. पण देवराजने तिला साफ नकार दिला. त्यामुळे रती देवराजकडे गरीब नजरेने पाहते. पण देवराजला रतीसोबत क्वालिटी टाईम घालवायचा होता, कारण त्याला कधीच रतीसोबत हँगआउट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. म्हणूनच तो नाही म्हणतो आणि पुढे म्हणतो, आज आपण दोघे एकटे जाऊ, त्याला तिच्या मित्रांसह खेळू दे. तोच विवान देवराजकडे पाहून नाक आकसवत म्हणाला, खडूस मिस्टर देशमुख, आणि बाहेर खेळायला निघून जातो. देवराज रतीला एका उद्यानात घेऊन जातो जिथे लहान मुले खेळत होती. रतीचेही लक्ष त्या मुलांकडे जाते ज्यांना पाहून रतीच्या चेहऱ्यावर हसू उमटते. देवराज जेव्हा रतीला हसताना पाहतो तेव्हा तिचं हसू पाहून त्याच्या चेहऱ्यावर निवांतचं हसू उमटतं जे त्याच्या मास्क मागे लपले होते. देवराज रतीला तिच्या कमरेला धरून जवळ घेतो आणि म्हणतो, एवढं का हसतेस? मग रतीने देवराजचा चेहरा त्या मुलांकडे वळवताच त्याच्या डोळ्यात एक खटाळ चमक आली, कारण त्याच्यासमोर एक सुंदर मुलगी होती जी 2 मुलांशी खेळत होती आणि दोघांनाही बळजबरीने हे पान उचला तर कधी तो दगड आणा असे कामं करायला सांगत होती. आणि ती मुले तिच्याशी बोलण्याशी सहमत होते कारण ते दोघेही तिचे खूप चांगले मित्र होते. तेव्हा देवराजने त्या मुलीला पाहिले
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले जे मास्कच्या मागे लपले होते. देवराज रतीच्या कानाजवळ आपला चेहरा ठेवतो आणि म्हणतो की तुला पाहिजे तर आपण आपल्या एका राजकुमारीला त्या लहान मुलाप्रमाणे या जगात आणू शकतो. रतीने देवराजचे म्हणणे ऐकताच तिला धक्का बसतो आणि मग या 5 वर्षांतील सर्व भूतकाळातील क्षण तिच्या डोळ्यासमोर चमकू लागतात, ज्यामुळे रतीची पकड देवराजच्या हातांवर घट्ट होते. देवराजला रतीच्या चेहऱ्यावरची घबराट दिसली आणि रतीची हातावरची पकड आणखी मजबूत झाल्याचं तिला जाणवलं. तेव्हा तो रतीभोवती आपले दोन्ही हात गुंडाळून तिला मिठीत घेतो आणि ती देवराजच्या डोळ्यात बघू लागते. देवराजच्या डोळ्यात बघत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागतात ते तिला कळतही नाही. रतीच्या डोळ्यात अश्रू पाहून देवराज क्षणभर घाबरला आणि पटकन एका हाताने तिचे अश्रू पुसत तो म्हणतो, काय झाले जान, तू का रडत आहेस? मग रती देवराजला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, नाही, मला आता कोणतीही राजकुमारी नको, कारण आपली एकदा चूक झाली आहे. मी पुन्हा लोकांचे टोमणे ऐकू शकत नाही. माझ्या मुलाकडे पुन्हा लोकांची वाईट नजर मला सहन होत नाही. ती रडत रडत हे सगळे सांगत होती. जेव्हा देवराज रतीचे ऐकतो तेव्हा त्याला समजते की रती इतकी घाबरलेली का आहे. रतीला लग्नाआधी गरोदर राहायचे नव्हते. तोच देवराज रतीचे विचार समजून घेत होता, म्हणून तो रतीला एका हाताने तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मग तो तिला शांत करतो आणि म्हणतो, अरे जान, तू का घाबरली आहेस? आपण लगेच आपल्या राजकुमारीला या जगात थोडीच आणणार आहोत. मी फक्त बोललो आणि यावेळी तू एकटी नाहीस. जे जग आणि इतर सर्वजण तुझ्या मागे लागतील आणि आपल्या मुलांकडे बोट दाखवतील. तेव्हा जी सिच्युएशन चांगली नव्हती. मला तुला एकटे सोडावे लागले. तेव्हा मी असहाय्य होतो, कारण मी तेवढा ताकदवान नव्हतो. पण आज माझ्याकडे संपूर्ण जगावर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळे तुला जास्त घाबरण्याची गरज नाही. आजपासून मी तुला वचन देतो की तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवराज देशमुख तुझ्यासोबत असेल. दुःख असो की सुख, मी सदैव तुझ्यासोबत असेल. आता रडू नकोस, प्लीज शांत हो. रती जेव्हा देवराजचे ऐकते तेव्हा ती देवराजच्या डोळ्यात ओलसर डोळ्यांनी पाहते, ज्यामध्ये तिला फक्त सत्य दिसत होते. आणि रतीने देवराजला घट्ट मिठी मारली तर देवराजही रतीला मिठीत घेऊन बसला होता, ज्यामुळे रतीला आता छान वाटत होते. रतीला रिलॅक्स झालेले पाहून देवराजलाही छान वाटते. मग दोघीही आपापल्या खेळात मग्न झालेल्या त्या मुलांकडे लक्ष देतात. आजूबाजूला काय चाललंय यामुळे त्यांना काहीही फरक पडत नव्हता. देवराज आणि रती त्या तिघांकडे बघून हसतात. त्यानंतर तो रतीचा हात धरून तिला तिथून चालायला सांगतो. चल, दुसरीकडे जाऊ. अशा मुलांना त्यांच्या खेळात अडथळा आणू नये. तेच रती देवराजचे ऐकून होकारार्थी मान हलवते आणि तिथून निघून जाते, त्याचा हात धरून. दोघीही बाजारात जातात. तो एक छोटासा बाजार होता, जिथून आपण गरजेच्या वस्तू खरेदी करू शकतो. देवराज आणि रती एका कपड्याच्या दुकानात जातात, जिथे खूप गर्दी होती. दुकान छोटे होते, पण गर्दी खूप होती. एक मुलगा, ज्याचे वय बहुधा 17-19 वर्षाचे असेल, तो मुलगा त्या दोघांकडे येतो. त्याच्या गळ्यात 1 इंच टेप होती. रती त्या मुलाकडे काळजीपूर्वक पाहते. त्यानंतर ती देवराजकडे पाहते. तो मुलगा त्या दोघांकडे येतो आणि विचारतो, मॅडम, सर, आमच्या छोट्या दुकानात तुमचे स्वागत आहे. तुम्हाला आमच्या दुकानातून काय खरेदी करायचे आहे? तेव्हा देवराज म्हणतो की मला फॅमिली कॉम्बो ड्रेस हवा आहे. मुलगा त्याला विचारतो, सर, तुम्हाला एक साधा फॅमिली ड्रेस हवा आहे की प्रिंटेड? देवराज त्याचे बोलणे ऐकून एके ठिकाणी इशारा करतो. रतीने तिकडे पाहिले तर तिचे तोंडच उघडे राहिले, कारण तिच्या डोळ्यांसमोर एक कार्टून ड्रेस होता, ज्याकडे बघून तिला कशाची तरी आठवण झाली. म्हणून कधी रती त्या ड्रेसकडे पाहते तर कधी देवराजकडे. त्यानंतर ती देवराजचा हात ओढून म्हणते, अहो, हा ड्रेस तुम्ही का विकत घेत आहात? माझ्याकडे आणि विवांकडे आधीच एक सेट आहे, जो आम्ही कालच घेतला होता. तेच रतीचे ऐकून देवराज चेहऱ्यावर काहीही भाव न आणता म्हणतो, हाच प्रॉब्लेम आहे. मला असाच सेट हवा आहे, कारण तुम्हा दोघांनी मला तुमचा परिवार समजला नाही आणि माझ्यासाठी हा ड्रेस खरेदी केला नाही. म्हणून आज मी आपल्या तिघांसाठी हाच ड्रेस खरेदी करत आहे. त्यानंतर तो खाली झुकतो, त्याचा चेहरा तिच्या कानाजवळ ठेवतो आणि म्हणतो, तसे काल रात्री तू त्या कार्टून पायजाम्यामध्ये खूप फ्रेश आणि छान दिसत होतीस. माझं मन करत आहे की आज रात्रीही तुझ्यावर खूप प्रेम करावे. म्हणजे तू तुझ्या मादक आवाजात माझे नाव घेते, देव, तेव्हा मला मनापासून तुझ्यावर प्रेम करावेसे वाटते. रती आणि देवराज दोघीही त्या दुकानात होते आणि देवराजने रतीच्या कानात आपले शब्द कुजबुजताच रतीचा चेहरा लाजेने लाल झाला. ती डोळे लहान करून देवराजकडे बघते, जणू काही तो कधीपासून अशा निर्लज्ज गोष्टी बोलायला लागलास असे म्हणत होती.
पण देवराजला तिच्या अशा पाहण्याने त्रास झाला नाही. उलट त्याने एकदा इकडे तिकडे पाहिले. त्याच्याकडे कुणी पाहत नाही हे पाहताच त्याने आपला मुखवटा किंचित खाली केला आणि रतीच्या गालांवर किस घेतले आणि मग पटकन तोंडावर मुखवटा घातला आणि मग भावनाहीन उभा राहिला. देवराजच्या या कृतीमुळे रतीला धक्का बसला होता. मग तो मुलगा तिथे येतो आणि म्हणतो, तुमचा नाईट ड्रेस. त्याचा आवाज ऐकून रती शुद्धीवर आली आणि मग ती देवराजकडे पाहतो, जो त्या ड्रेसकडे प्रेमाने पाहत होता. कारण शर्टच्या वर मध्ये एक लहान मूल बसले होते आणि एका बाजूला त्याची आई तर दुसऱ्या बाजूला त्याचे बाबा होते. दोघीही त्या मुलाच्या गालाची किस घेत होते, तर तेच मूल त्याचे दोन छोटे दात दाखवत हसत होता. रतीने तो शर्ट पाहताच तिच्या ओठांवर हसू उमटले. तेवढ्यात देवराजचा आवाज कानावर पडतो, जो तो ड्रेस पॅक करायला सांगत होता. ते ऐकताच त्या मुलाला आनंद झाला आणि तो पटकन जाऊन तो ड्रेस पॅक करतो. देवराजने एका हातात ड्रेस घेतलेली बॅग घेतली होती आणि दुसऱ्या हाताने त्याने रतीचा हात घट्ट पकडला. त्यानंतर रतीचा हात धरून तो तिथून निघून जातो. तिथून निघताच रती त्याला विचारते, विवानशी असं वागता येत नाही का, जसे विवानला हवे आहे? तोच देवराज तो पुढे चालला होता. तो रतीचे शब्द ऐकताच त्याची पावले थांबतात. त्यानंतर तो रतीच्या चेहऱ्याकडे पाहू लागतो आणि रती म्हणते की त्याला तुझ्याकडून किती आशा आहेत. त्याच्या वडिलांनी इतर मुलाप्रमाणे त्याचे लाड करावे अशी त्याची इच्छा आहे. त्या मुलाचे वडील जसे त्यांचा लाड करतात. तिचं बोलणं ऐकून देवराज म्हणतो की माझी परिस्थिती काय आहे हे तुला माहीत आहे. मी इच्छा असूनही त्याच्याशी तसे वागू शकत नाही. विशेषतः सध्या त्याला जगासमोर आणून मला त्याच्यासाठी कोणताही धोका नको आहे आणि तू टेन्शन घेऊ नकोस. पण तो दिवस लवकरच येईल जेव्हा कुटुंबातील इतरांप्रमाणे मीही तुम्हा दोघांसोबत या जगासमोर येईन. रतीही देवराजची परिस्थिती समजून घेत होती. म्हणूनच ती पण त्याचा हात घट्ट धरते आणि म्हणते की मला समजले आहे की हे तुझ्यासाठी इतके सोपे नाही आहे. इतर मुलांसाठी आहे तितके. पण मला हे देखील माहीत आहे की तू विवाहासाठी कधीही वाईट इच्छा करणार नाहीस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. यानंतर दोघेही तिथून घराकडे निघाले. दोघेही आपापसात अनेक गोष्टींवर बोलले होते. दोघांनाही आज एकमेकांबद्दल बरंच काही कळलं की त्यांना काय खायला आवडतं, त्यांचा आवडता रंग कोणता. दोघांनाही एकमेकांबद्दलच्या या सगळ्या गोष्टी समजल्या होत्या. दुसरीकडे रतीचे बोलणे ऐकून देवराज खुश होता. कारण आज पहिल्यांदाच रती त्याच्याशी मोकळेपणाने बोलली होती. नाहीतर ती नेहमी त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करत असे. दोघेही घरी पोहोचताच दोघांचीही डोळे मोठे होतात. कारण त्यांच्यासमोर त्यांचा दृष्ट मुलगा मातीशी खेळत होता. त्याचा संपूर्ण चेहरा मातीने झाकलेला होता. त्याचे शरीरही चिखलाने माखले होते. त्याचवेळी ठाकूर हवेलीमध्ये शोककळा पसरली होती. कारण मिस्टर ठाकूर अजून घरी आले नव्हते आणि पोलीस त्यांची चौकशी करत होते. माहेराच्या मनात एकच गोष्ट चालू होती की देवराज अजूनही लग्नाच्या मुद्द्यावर काहीही प्रतिक्रिया का देत नाहीये. खरंच आता तो तिच्याशी लग्न करणार नाही का? किंवा त्याच्या मनात अजून काही चालू आहे? या सगळ्याचा विचार करून ती काळजीत पडली. काय करावे ते तिला समजत नव्हते. ती तिच्या खोलीतून पर्स उचलते आणि घराबाहेर पडते. तर तिची आई तिच्या खोलीत बसली होती आणि कुणाशी तरी बोलत होती आणि त्यांना विचारत होती की ते काहीही का करत नाहीत. माझे पती आतापर्यंत तिथे काय करत आहेत? मग पोलीस त्यांची वारंवार चौकशी का करत आहेत? समोरची व्यक्ती तिला काहीतरी बोलते ज्यामुळे तिची मूठ घट्ट होते. पण ती काहीच बोलत नाही. त्यानंतर समोरच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर ती कॉल डिस्कनेक्ट करते. तर माहिरा तिची कार घेऊन क्लबमध्ये जाते. यावेळी तिला स्वतःवरच खूप राग आला होता. देवराज कोणत्याही किमतीत तिच्याशी लग्न करेल यावर तिचा विश्वास का होता? आणि तिला सुद्धा वाटले की जर तिच्या वडिलांनी देवराजला मारण्याचा प्रयत्न केला असेल तर ती आपल्या वडिलांची चूक आहे. त्यामुळे कदाचित देवराज कधीच लग्न करणार नाही. ती हा विचार करत होती आणि क्लबच्या आत जाऊन बार काउंटरवर बसून ड्रिंक करत होती. त्याच कोपऱ्यात काळा बिझनेस सूट घातलेला एक माणूस बसला होता, ज्याच्या एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात वाईनचा ग्लास होता. आणि सिगरेटचा श्वास घेताना तो तसाच बसलेल्या माहिराकडे आपल्या हिरव्या डोळ्यांनी पाहत राहतो आणि मग चेहऱ्यावर एक वाईट हास्य आणून स्वतःशीच बडबडतो, अरे स्वीटी, शेवटी तू तुझ्या घरातून बाहेर आलीस. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, इथून पुढे फादर्स लव्ह या कथेचे नाव देवराज आणि रती असेल. कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.